नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा नाश्ता. तर सर्वात आधी मुगाची डाळ मी 1 तास भिजवून घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली. आता मी पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. इकडे मी डाळ भांड्यात काढून घेतली आहे. 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं पण टाकून घेतलं आहे. आता हे बारीक करून घेणार आहे मी. ही बघा डाळ बारीक करून घेतली आहे. आता ही भांड्यात काढून घेते. सर्व डाळ बारीक केलेली काढून घेतली. त्यात थोडे गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ पण घेतलं आहे, 2 चमचे रवा. आता भाज्या पण टाकून घेते. पत्ताकोबी बारीक कट केलेला आहे, टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, काकडी व्यवस्थित स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतली आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हळद 1 चमचा. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी पण टाकून घेते. हे बघा आपलं मिश्रण तयार आहे बनवून. या पद्धतीनेच करून घ्यायचे. तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी टाकून व्यवस्थित करून घ्यायचं. आणि अजून कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर भाज्यांचा सुद्धा वापर करू शकतात. इकडे तावा पण ठेवून घेतला आहे गॅसवर. तावा गरम झाला आहे, तेल टाकून घेते. आता आपण नाश्ता बनवून घेऊ. ही बघा आपली एक बाजू व्यवस्थित शेकली गेली. आता पलटवून घेऊ आपण. दुसरी बाजू पण व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. दुसरी बाजू पण शेकून झाली आहे आपली. हे बघा. आता काढून घेते आणि सर्व याच पद्धतीने बनवून घेणार आहे मी आता. हा बघा आपला नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकतात किती छान झाला आहे. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.